नागपूर महानगरपालिका मुख्यालयात दिव्यांग आंदोलकांनी आंदोलन केलं, ज्यामध्ये मुख्यालयाच्या गेटवर या ठिकाणी तोडफोड करण्यात आलेली आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। बघा, नागपूर महानगरपालिकेचं हे मुख्य प्रवेशद्वार आणि याच ठिकाणी अतिक्रमण कारवाई विरोधात हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलं। नागपूर शहरामध्ये गेले काही दिवस झाले अतिक्रमण विरोधी कारवाई सुरू आहे, त्यामध्ये दिव्यांग व्यक्तींच्या दुकानांवरही कारवाई करण्यात आली। त्या विरोधात हे आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं आणि आक्रमक झालेल्या दिव्यांग बांधवांनी या ठिकाणी आपण बघू शकतो ही सगळी तोडफोड जी आहे, कुंड्यांची तोडफोड या ठिकाणी केलेली आहे। हे बघा, या ठिकाणी ही सगळी परिस्थिती या ठिकाणी आहे। पोलीस या ठिकाणी तैनात आहेत आणि मुख्यालयाच्या गेटवर ही तोडफोड केलेली आहे। कशासाठी आंदोलन केलं तुम्ही? आमचं दिव्यांग बांधवाचं दुकान होतं इंदोरा चौकामध्ये, फर्निचरचं। जवळपास 2-2.5 लाखाचा त्या ठिकाणी माल होता आणि माल आम्ही काही झाकून ठेवलेला होता। कॉर्पोरेशनचे घेऊन गेला, कॉर्पोरेशनचे अतिक्रमण विभाग आला त्या ठिकाणी आणि त्यांनी माल सोडला आणि नंतर तो माल आपल्या पथकामध्ये त्यांनी टाकून घेतला आणि त्यानंतर आमच्या दुकानाला त्यांनी पंजे मारले, कारवाई केली। सर, तुमचं काय म्हणणं आहे? तोडफोड कशासाठी केली? ही योग्य वाटते का तोडफोड? बघा, अगर कोणाच्या पोटाला अंगार लागली आहे आणि तुम्ही त्याच्या दुकान तोडाल तर बदल्यामध्ये तो तुम्हाला थेट देणार आहे। एकतर्फे सरकारची एवढ्या मोठ्या स्कीम आहे, आम्हाला महामंडळाकडून 5 लाख मिळते की तुम्ही व्यवसाय करा, आम्हाला NMC कडून 2 लाख रुपये मिळते की तुम्ही व्यवसाय करा। एकडे आम्हाला 2017 मध्ये 2 लाख रुपये मिळाले होते, पण ह्या वर्षी यांनी फक्त 1 लाख दिला। एक तर आमच्या पैशामध्ये हे नालायक हरामखोर अधिकारी घोटाळे करत आहे, आमचे 1-1 लाख सरसकट खाऊन राहिले, महामंडळामध्ये आमचे 5 लाखाचा निधी हे खाऊन राहिले आणि त्या आम्ही इथून मिळालेल्या निधीतून आम्ही दुकान लावतो तर आमच्या मालाची तोडफोड केल्या जाते। आमच्या मालाच्या तोडफोड करून आमच्या रोजगारावर ते पंजा मारतात। एकीकडे आमच्या दुकानावर आमच्या पूर्ण परिवार अवलंबून असतो, त्यामुळे आम्हाला जी अंगार लागली आणि आम्ही नुसती तोडफोड केली नाही तर आमच्या मित्रांनी स्वतःच्या अंगावर डिझेल पेट्रोल सुद्धा घेतलेलं आहे। एक मोठी घटना आहे, ते घाडं घुसकत होती पण वेळेवर पोलीस आले, त्यांनी त्यांची ते माचीस वगैरे इसकले म्हणून, नाही तर आज इथे तुम्हाला एक आत्मदाह सुद्धा बघायला मिळाला होता। आणि आम्ही इथे तर ठरवूनच आलो होतो की आम्ही सर्व इथे सामूहिक आत्मदहन करणार होतो, पण ऐनवेळी पोलीस कर्मी आले, त्यांनी आम्हाला समजावलं, त्यामुळे ते थोडंसं आम्ही तोडफोड केली। याचं समर्थन कसं करणार? तोडफोड म्हणजे कसा जसा तसे उत्तर। अगर तुम्ही काय, आम्ही हायकोर्टामध्ये पिटिशन दायर केली, आम्हाला तोडफोड करायची, आम्ही हायकोर्ट कशाला केलं असतो? अगर हायकोर्टात आम्ही गेल्यावर तुम्ही जर हायकोर्टाचे आदेश मानत नाही तर आम्ही काय ठेका घेतलाय का गरीब लोकांनी? नक्कीच आपण बघू शकतो आक्रमक भावना आहे आणि हे चित्र आहे नागपूर महानगरपालिका मुख्यालयाच्या गेटवर। अशा प्रकारे दिव्यांगांनी हे आंदोलन केलं आणि इथे ज्या झाडांसाठी कुंड्या ठेवलेल्या होत्या त्यांची तोडफोड केली। हे दृश्य नागपूर महानगरपालिका मुख्यालयाच्या गेटवरचं आहे। अतिक्रमण विरोधी कारवाईच्या विरोधात दिव्यांग बांधवांचं नागपूर महानगरपालिका मुख्यालयातलं हे आंदोलन। कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।